गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्याच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशातच आता साताऱ्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, याबाबत उद्याच मोठी घोषणा होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तविली आहे. दुसरीकडे साताऱ्यात उदयनराजे यांच्या स्वागताचे पोस्टर देखील सर्वत्र लागले आहेत. प्रचाराचा नारळ माळशिरसमधून फुटणार. भाजपचे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर बोलताना म्हणाले की, सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र महायुतीच्या प्रचाराचा नारळ माढा लोकसभेतील माळशिरस येथे फुटणार आहे. तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सहयोगी पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. साताऱ्यात झळकले उदयनराजेंचे पोस्टर्स. उद्या उदयनराजेंचा साताऱ्यात भव्य स्वागत सोहळा पार पडणार आहे. शिरवळपासून साताऱ्यात ठिकठिकाणी स्वागत केले जाणार आहे. अद्याप उदयनराजेंना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. अशातच तिकीट जाहीर होण्याअगोदरच उदयनराजेंच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. परंतु पक्षाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आल्याचे सांगितले आहे.